थोडं झालं ग आई तुला नाही जमणार का आता जाळे एकदम कपकन टाकायचं ना काय असं लगेच ना तरी असं मोकळं करून घेतलं बरं हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण खूप मजेत आहे. आणि आज आहे माझा सुट्टीचा दिवस, संडे. त्यामुळे आम्ही पापड करायला घेतलेत. माझे पापड आहेत, तर नंदेच्या घरी आम्ही पापड करतो आहे. आणि पहिलीच खिशी जी आहे ती फसली इन द सेन्स पाणी जास्त झालं, त्यामुळे ती पातळ झाली आणि तिच्यात गठुळं झाले. पण नंतरच्या ज्या शिष्या आहेत ना, त्या चांगल्या होतील अशी अपेक्षा आहे. तर पहिलेच याला मूड खराब झालेला आहे, पण तरी पण आम्ही कंटिन्यू पापड करणार आहे. आणि 10 किलो नागलीचे आम्ही पापड करत आहोत. तर इकडे मी ना पेपर पुसायला घेतली आहे. मी, माझे नंदेचे मैत्रीण, सासूबाई, माझी मुलगी, असं आम्ही सगळे पापड करतो आहे. आणि बाहेर भरपूर ऊन आहे. नंतर मेमध्ये मला सुट्ट्या आहे, परंतु वेळच नाही आहे. म्हणजे तेव्हा कसं आहे, भरपूर ऊन असेल, मग उन्हाचा त्रास नको म्हणून मग आता आजच आम्ही करून घेत आहोत. आता हे नागलीचं पीठ जे शिजलं आहे ते परातीत घेऊन मॅशरने नंदनबाई ते दाबून ते गठुळ्या मोडत आहे. आणि थोडं गार करून घेतो आहे, कारण पाणी जास्त झाल्यामुळे ते चिकट झालेलं आहे. आणि मग ते गोळ्या जे आहे ना, ते गोळे बनणार नाही आणि पापड पेपरला चिटकेल. म्हणून आता इथे मॅशरने, म्हणजे आपण पावभाजी मॅशर आहे ना, त्याच्याने ते रगडून त्या गठुळ्या मोडून घेत आहे. आणि काय झालं की थोडंसं घाईघाईत जर आपण असं गोष्टी केल्या तर ते बिघडण्याची शक्यता असते. तर आमचं तेच झालं की आम्ही थोडंसं नाही का वेळेवर डिसिजन घेतला. पण बघा, तुम्ही बघू शकता पापड खूप छान आले. पहिली खिशी जरी खराब झाली, परंतु खूप सुंदर असे पापड आले आणि काहीही प्रॉब्लेम आला नाही. आणि सुंदर तुम्ही कलर बघू शकता, वाळल्यानंतर कलर बघू शकता. आणि इकडे माझ्या नणंदबाई त्या, आम्ही वरती टेरेसवर गेलो आणि मग बाकीचे पापड तिकडे केले आणि पापड तिकडे वाळू घातले. आणि माझी मुलगी आणि माझी नणंदबाई त्यात पापड टाकत आहेत आणि आम्ही आता लाटतो आहे. आणि तुम्ही नवीन सिस्टीम बघू शकता की नणंदबाईंनी डोक्यावर पाठी उलटी ठेवलेली आहे, म्हणजे ऊन लागू नये म्हणून. जय श्री राम, जय श्री माताजी, जय श्री राम. भारी पंडित छान बनवले ते मंदिरात, तर खूप भारी आहे. घे बेटा प्रसाद रामाचा. सगळे उत्सव, सगळी आरती झाली. म्हणून नाही तर मी एवढे पापड करून दमून झाल्यानंतर तरीसुद्धा आम्ही संध्याकाळी रामाच्या दर्शनाला गेलो. राम मंदिरामध्ये, नाशिकचे फेमस राम मंदिर जे म्हणजे काळाराम मंदिर, गोराराम मंदिर आणि रामाचा रथ,
आणि आज होती रामनवमी, त्यामुळे खूप उत्सुकता होती की रामाचा रथ बघण्याची, परंतु तो योग काय आला नाही, कारण रामरथ हा एकादशीच्या दिवशी येतो. तर आज गरुड रथाला प्रदक्षिणाला सुरू झाला होता. तर बघू आता गरुड रथाचं दर्शन होतं की नाही. आणि आता इथे आम्ही भरपूर देवी देवतांचं दर्शन घेतलं, कारण गंगेवर गेल्यावर भरपूर मंदिरं आहे आणि ही सांडव्यावरची देवी म्हणतात तिला. हिची खूप मोठी आख्यायिका आहे आणि ही नवसाला पावते. हिचा जर व्हिडिओ तुम्हाला हिच्याबद्दल जाणून घ्यायचा या देवीबद्दल, तर तुम्ही माझा मागचा एक व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये मी सगळं देवीची माहिती दिली आहे. आणि ज्यांना माहिती हवी असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. मी सप्तशृंगी मातेचा इथे मंदिर कसं आलं आणि ते जागती ज्योत का आहे, तर याचा व्हिडिओ नक्की मी बनवेल. आणि आम्ही आता काळाराम मंदिरात आलो, पण इथली लाईन जेव्हा बघितली ना तेव्हा डायरेक्ट चक्कर झाली, कारण इतकी मोठी लाईन होती की आम्ही मुखदर्शन घेतलं आणि मग निघालो. आणि कारण की शक्यच नव्हतं, कारण लोकांना आम्ही जेव्हा विचारलं 1.5-2 तासापासून लाईनमध्ये उभे होते आणि लांबलचक अशी लाईन होती. आम्ही आता ती लाईन पाहत पाहत घरी म्हणजे गाडीकडे निघालो आहे. आणि रस्त्यात आम्ही 1-2 ठिकाणी दिव्याचं दर्शन पण घेणार आहे. तर असे आजचा आमचा दिवस साजरा झाला. म्हणजे पापड पण केले आज, एवढं थकलेलं असताना रामाच्या दर्शनाला पण आलो. पण मुखदर्शन का होईना पण आमचं दर्शन झालं आणि खूप छान वाटलं. आणि नाशिकच्या गंगेवर जेव्हा तुम्ही आले ना, तर तुम्हाला सणवार असो, एकादश असो किंवा काही असो, रामनवमी असो, हनुमान जयंती असो, तर पूर्ण असं उत्साहाने लोक तिथे येतात, त्या मंदिरांमध्ये दर्शन घेतात. आणि हे कलश आहे आणि हा दक्षिण दरवाजा आहे काळाराम मंदिराचा. आणि तुम्ही लाईन बघू शकता, अगदी संपतच नाही आहे, खूप मोठी लाईन आहे. आणि आता आम्ही मस्त गाडीकडे जातच होतो की आम्हाला रस्त्यामध्ये गरुड रथ मिळाला. गरुड रथ म्हणजे रामाच्या आधी हा रथ चालतो आणि त्याच्यावर हनुमानाची मूर्ती असते. तर हा गंगा ओलांडून प्रदक्षिणा घालून येतो, पण रामाचा रथ गंगा ओलांडत नाही आणि तो एकादशीला येतो. तर आमचं नशीब किती छान की आमचं दर्शन झालं. तर मैत्रिणींनो, दर्शन घ्या, कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला.